गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? जय गजानन माऊली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शेगाव पासून फक्त 60 किलोमीटर दूर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं हे भक्तिमय ठिकाण. येथे जाण्यासाठी आपल्याला अकोटवरून फक्त 10 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि हा 10 किलोमीटरचा प्रवासही एवढा सुंदर आहे की आपल्याला निसर्गाशी नाळ जुळून देतो. आणि या सुंदर प्रवासानंतर पोहोचतो आपण श्री गजानन महाराजांच्या पावन स्मृतीने पवित्र झालेल्या ठिकाणी. या विहिरीबद्दल सांगायचं झाल्यास विदर्भातील प्रकाश झोतात नसलेल्या पर्यटन स्थळापैकी एक स्थळ म्हणजे गजानन महाराजांनी सजल केलेली ही विहीर. ही घटना आहे मे 1888 ची. जेव्हा विदर्भात कोरडा दुष्काळ पडला होता तेव्हा गजानन महाराज भास्कर महाराज यांच्या शेतात आले आणि श्रींनी भास्कर महाराजांना पाणी मागितले. पण दुष्काळ पडला असल्यामुळे भास्कर पाटील यांनी महाराजांना पाणी नाही दिले. म्हणून श्रींनी विहिरीजवळ बसून ध्यान केले व कोरड्या विहिरीला सजल केले. ही घटना गजानन विजय ग्रंथात वर्णन केलेली आहे. ही विहीर आजही अस्तित्वात आहे आणि 148 वर्षानंतरही ही विहीर पाण्याने भरलेली आहे. विहिरीच्या बाजूने श्रींचे सुंदर असे मंदिर आहे, जिथे आल्यावर तुम्हाला असं वाटेल की आपण काही क्षणासाठी श्रींच्या सानिध्यातच आलो. श्रींच्या या मंदिरात 18 अध्यायांचे वर्णन करणारे फोटो सुद्धा आहेत आणि बाजूनेच विठू माऊलीची मूर्ती सुद्धा आहे. जणू काही क्षणासाठी असं वाटेल की आपण पंढरपुरातच आलो.